नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। तुम्ही चौकीवर जाऊन तर या। आधीला परत काही झालं ना तर घरी या भेटीत अनेकांच्या या जन्मातले उद्देश कळू शकतील। आता कदाचित आपण जाणून घेतले नाही तर आता आपल्याला काहीच वाटणार नाही, पण जाणून घेतले तर उद्या आपल्याला पश्चाताप करावा लागणार नाही की आमच्या आधीला सुखरूप घरी पाठव, मी दिवसभर उपवास करीन। एवढे पैसे हे करायचे, गत्रीबाईंना शोधायचं, परत त्यांना मस्का मारायला लागणार गत्रीबाईंना। काय शोधताय कुसुम आत्या? काही नाही, कानातलं शोधते माझ्या। मग मी मदत करू का शोधायला? काही गरज नाहीये। नाही, बराच वेळ शोधताय तुम्ही, म्हणून म्हटलं मी मदत करते। एकदा सांगितलं ना काही गरज नाहीये म्हणून। बरं ठीक आहे, मला सांगा कोणत्या आकाराचं आहे तुमचं कानातलं? आकाराचा आता आकार कसला आलाय त्याच्यात? आणि मला काही एवढी नटण्याची सवय नाहीये। हा, पुन्हा शेवटचं सांगते मी तुला, माझं कानातलं मी शोधते। तुमचं कानातलं किल्ल्यांच्या आकाराचं तर नाहीये ना? सुलेखाच्या घराच्या किल्ल्या आहेत ना? नाही, दे त्या किल्ल्या। म्हणजे किल्ल्यात शोधत होतात? मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, दे तू किल्ल्या दे। घ्या। सुलेखाच्या घरी जाताय तिला न सांगता? हे बघ, मी तिला सांगून जाईन किंवा न सांगता जाईन हा प्रश्न तुमचाच आहे। तुम्ही कुसुमात्या आहात तिच्या, तिला मदत करायला चाललाय। तुम्ही तिची मदत करा, मी तुमची मदत करेन। कसली मदत? मला सुद्धा यायचंय तुमच्या बरोबर सुलेखाकडे, आपण एकत्र जाऊया। चला। तू माझ्या बरोबर येणार सुलेखाकडे? काही गरज नाहीये। का? तुमचं तिचं नातं आहे आणि माझं नाहीये म्हणून? पण कुसुमात्या, मदत करायला नात्याची गरज नाही लागत। काहीही गरज नाहीये, आणि मला तुझ्यासारख्यांच्या मदतीची तर अजिबात गरज नाहीये। पण मला आहे ना, मला गरज आहे, माझी इच्छा आहे। ज्यांच्या मनात माझ्याविषयी गैरसमज आहेत त्यांना मला दाखवून द्यायचंय की त्यांना जसं वाटतंय तशी मी नाही आहे। हे तू मला कशाला सांगतेस? कारण माझ्याबद्दल कदाचित तुम्हालाही तसंच वाटतं। नाही वाटत। झालं? नाही वाटत ना? मग आपण एकत्र जाऊ शकतो, निघूया। मला तिला विचारावं लागेल। तुम्ही स्वतःसाठी तरी विचारलेत का? ते मी सांगीन तिला नंतर। मग मी आले होते हे सुद्धा नंतरच सांगा। हे बघ, किती वर्ष मनात राग धरून राहणार आहात कुसुमात्या? राग माझ्यामुळे आलाय, तो शांत सुद्धा मीच करेन। मला तुझ्याबरोबर कुठेही जायचं नाहीये आणि मला तुला कुठेही बाहेर न्यायचं नाहीये। ठीक आहे, तुम्ही पुढे वा, मला पत्ता द्या, मी नंतर येईन। हे बघा कुसुमात्या, सुलेखा आपल्याकडे येणार होती की नाही आपल्याला भेटायला? काही कारणामुळे नाही येऊ शकली। मी येईन तिला भेटायला। मलाही बघायला आवडेल तिचं घर, तिच्या घरातल्या वस्तू। हे बघ, असं दुसऱ्याच्या घरात घुसणं म्हणजे गुन्हा आहे, गुन्हा। मग त्या गुन्ह्याची शिक्षा आपण दोघी मिळून भोगूया। तुम्ही माझ्या सुद्धा कुसुमात्या आहात की नाही? मग तुमच्या बरोबर ती शिक्षा मी सुद्धा भोगायला तयार आहे। मला चालेल। कधी निघायचं? मला आता जायचं नाहीये, वेळ नाहीये मला। ठीक आहे, तुम्ही जेव्हा जाणार असाल तेव्हा मला सांगा, आपण एकत्रच जाऊया। मी वाट पाहते।
हॅलो. हॅलो हॅलो विक्रांत भोसले. अहो मी ना कुसुम बोलतीये, कुसुम आत्या. हा बोला कुसुमात्या. अहो मी अशासाठी तुम्हाला फोन केला होता की हे थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आमच्या आधीला सोडलत म्हणून. थँक्यू काय त्यात. आदिनाथ शास्त्री निर्दोष होते, त्यांना सोडायचंच होतं. नाही माझं तुमच्याकडे आणखीन एक काम होतं, जरा मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना, काय झालं? नाही झालं काही नाही, पण मला ना तुमच्याशी जरा ते हे डुप्लिकेट चाव्यांच्या संबंधात बोलायचं होतं. म्हणजे? नाही म्हणजे डुप्लिकेट चाव्यांच्या कायद्यासंबंधी बोलायचं होतं. नाही कुसुमात्या, मला अजूनही एक्झॅक्टली कळत नाही तुम्ही काय बोलताय. नाही म्हणजे काय आहे की म्हणजे बघा हां, की असं डुप्लिकेट चावीनी आपण कोणाच्या तरी घराचा दरवाजा असा उघडला हां, तर किती वर्षाची साधारण शिक्षा होते हो माणसाला. म्हणजे त्याप्रमाणे मनाची तयारी करून ठेवायला हो. कुसुमात्या काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कोण शिक्षा करणार आहे? नाही हो, सांगणारे सांगतात, भीती घालणारे भीती घालतात हो. नाही मला ना एक अशी हे डुप्लिकेट चावी बनवायची होती. म्हणजे सुलेखाच्या घराची. म्हणजे माझ्या भाचीच्या घराची चावी बनवायची म्हणजे काय गुन्हा आहे का हो? सुलेखाच्या घराची? कुसुमात्या, तुम्हाला सुलेखाच्या घरातच जायचंय ना? मग तुम्ही एक काम करा, तुम्ही जा, बिंदास जा. पण जायच्या आधी मला भेटून जा. म्हणजे काय, मी तुम्हाला भेटून नीट समजेन ना काय करायला हवं, कसं करायला हवं, नाही का? हो हो चालेल, मी तुम्हाला भेटूनच जाईन. हे इन्स्पेक्टर, मी तुम्हाला मागच्या वेळेला नाही का म्हटलं होतं की तुम्ही म्हणजे अगदी देव आहात, देव विक्रांत भोसले. अहो तुमच्यासारखे माणुसकी असणारे आणि असे मानवता धर्म हे करणारे माणसं पोलिसात मी अजूनपर्यंत पाहिलेलीच नाही आहेत. म्हणजे बरं हे ठेवू का फोन? हां बरं हां, थँक्यू व्हेरी मच. हां आणि कॉंग्रॅच्युलेशन. बरं ठेवते. हां सुलेखा. कुसुम आणि शुभ्राचं काय चाललं होतं तिकडे? अहो वंसनी काय सुलेखाच्या घराच्या डुप्लिकेट साड्या बनवल्या? कुसुमने त्या किल्ल्या फेकल्या नाही होतं? मी तिला तसं सांगितलं होतं. फेकल्या तर नाही, तर त्या नेमक्या शुभ्राच्या हाती लागल्या. सुलेखाचं नुसतं नाव काढलं तरी शुभ्राला किती राग येतो आपल्याला माहिती, आणि ते स्वाभाविकच आहे. दाखवत नाही बिचारी, पण कळतं ना आपल्याला. कुसुम सुद्धा ना. मला मुळात कळत नाही, ह्या अशाच चाव्या बनवून घ्यायची गरजच काय आहे? आधीच वंसनचं शुभ्राचं पटत नाही, त्यात आता हे नवीन निमित्त. कुसुम काही बोलली नाही ना शुभ्राला? तिथं काय सांगता येत नाही. ही शुभ्रा बिचारी. नाही, शुभ्राने चांगला जाब विचारला वंसला. मला ऐकायला येत होतं स्वयंपाकघरात. एकदा वाटलं भांडण वाढतंय की काय आणि मध्ये पडावं लागतं की काय, मग मी मुद्दामूनच मध्ये गेले नाही. कारण शुभ्राने अगदी जराही आवाज न चढवता शांतपणे वंसना गप्प केलं. शुभ्राच्या सहनशक्तीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. ते आहेच, पण मला आज तिचं जास्त कौतुक कशाबद्दल वाटलं माहितीये? ती ज्या पद्धतीने वंसनशी बोलली ना त्याचं. तिने सरळ सांगितलं वंसन अगदी स्पष्टपणे, मी सुद्धा येईन तुमच्याबरोबर सुलेखाकडे म्हणून. हो अहो, ते काय चाललंय वंसनचं आणि सुलेखाचं कळलं पाहिजे ना आपल्याला. योग्यच केलं ती.
मला माहिती आहे वंश लपून छपून सुलेखाला भेटत असतात. मला त्या मागे म्हणायचे ना, डोंगरेबाईंच्याकडे जाते, डोंगरेबाईंच्याकडे जाते. काही कुणी डोंगरेबाई नाही आहेत, सुलेखाच. जे काय आहे ते आहे. शुभ्राने सुलेखाच्या घरी जावं असं मला वाटत नाही. शुभ्रासमोर जर सुलेखाचं नाव घेतलं तर शुभ्राला राग येतो की नाही? मग सुलेखासमोर जर शुभ्राचं नाव घेतलं तर तिला राग नाही येणार. आणि हे सगळं कुठेतरी थांबावं असं मला वाटतं. शुभ्रा जर सुलेखाच्या घरी गेली तर सुलेखाला संधी मिळेल शुभ्राविरुद्ध बोलायची. आणि ही संधी मुळात आपण का द्यायची? सुलेखाने फोन करून सांगितलंय ना मी घरी येते म्हणून. मग तिला यायचं असेल तेव्हा येऊ दे ना. बघू आपण. बरोबर आहे तुमचं. मी बोलते शुभ्राशी. वाजलेत रात्रीचे. किती उशीर झाला तरी भेटून जा असा SMS मिळाला तुझा. आज अचानक माझी एवढी आठवण कशी काय आली? महत्वाचं काम होतं. कायदेशीर बेकायदेशीर का फक्त फायदेशीर? कुठलीही कारवाई करायची नाहीये. अच्छा अच्छा. म्हणजे भाऊ म्हणून मदत हवी तर चांगलं आहे. काही दिवसांपूर्वी बहीण म्हणून मला सावध केलंस. आज भाऊ म्हणून माझी मदत हवी आहे. आय लाईक इट. चला, म्हणजे आपल्या दोघांमध्ये काहीतरी नातं आहे याची आठवण आहे तुला. आठवण आहे माझ्याशिवाय पर्याय नाही. एनिवे, मी हे सगळं का विचारतोय? बोल. शास्त्री कुटुंबातल्या किती जणांना ओळखतोस? काय चाललंय म्हणत नाही? आजपर्यंत कोणीही ओळखू शकलेलं नाहीये. नाही, मी ओळखायचा प्रयत्न करतच नाहीये. म्हणून डायरेक्ट प्रश्न विचारतो, काय चाललंय मनात तुझ्या? मी प्रश्न विचारलेत, उत्तर अपेक्षित आहे. बदल्यात फक्त प्रश्न विचारले जात आहेत. ओळखतो. तुझं कोणाकडे काम आहे? शुभ्रा शास्त्री, प्रियाची वहिनी. कशाला? गरज आहे. तुझ्या प्रयोगांसाठी जर तिची गरज असेल तर मी तुला सांगून ठेवतोय. तिला माझी गरज असेल असं म्हटलं तर? तुला कसं कळलं? कळलं. मला कळू शकेल? नाही. का? अनाकलनीय गोष्टींचं आकलन होत नसेल तर अट्टास कशाला? हो, पण मध्यस्थी मीच करणार आहे. तेवढी कर आणि मोकळा हो. माझ्यावर विश्वास आहे? विश्वास? तिला काहीही होणार नाही. आय प्रॉमिस. इंटरेस्टिंग. भेट झाल्यानंतर का बोलवलं याचा शोध घ्यायचा प्रयत्न करू नकोस. काहीही कळणार नाही. कारण तू फक्त उद्याचाच विचार करतोयस, पण मी काळाच्या पुढचा विचार करते. कधी होईल भेट? विचारून सांगतो. वाट पाहते. फार उशीर करू नकोस. काही गोष्टी ह्या वेळ आल्यानंतर सांगेन, पण वेळ आल्यानंतर. कारण वेळ गेल्यावर काहीही सांगता येणार नाही. या चंदू आणि प्रथमेशच्या पत्रिका. आजोबा,
अहो पत्रिकांविषयीच बोलायला बोलवलं ना मला, मग परत का देताय? राधा, चांगल्या ग्रहांचं पाठबळ या दोघांच्या पत्रिकेत दिसतंय. चिंता, काळजी या गोष्टींचा संबंध दूर दूरवर नाही. दोघांच्याही आयुष्यात शुभ घटनांची नांदी होणार आहे. मग कशाला हव्यात या पत्रिका? आजोबा मी हेच तुम्हाला विचारणार होते. प्रथमेशच्या आयुष्यात इतकी महत्वाची घटना घडली आहे. आता नेहमीप्रमाणे काही विघ्न नाही ना येणार? नाही, सध्या तर शक्यच नाही. सगळ्या चांगल्या गोष्टी क्रमानं उभ्या आहेत. जी गोष्ट प्रथमेशची तीच चंदूची. मुलाच्या वाट्याचं भाग्य पित्याच्या आयुष्यात शुभ घटनांची बरसात करणार आहे. सगळे मार्ग मोकळे होतील. मनातले सगळे संभ्रम नाहीसे होतील. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील. चंदू खूप मेहनती आहे. आता त्याच्या या मेहनतीला ग्रहांचं पाठबळ मिळालं ना की मग बघ त्याचं भाग्य कसं उजळतं ते. आजोबा खूप बरं वाटतंय. खूप दिवसांनंतर चांगल्या गोष्टींची चाहूल लागल्यासारखं वाटतंय. चाहूलच आहे ती. आणि हे माझं भाकीत फक्त तुमच्यासाठी नाही तर सगळ्या शास्त्री कुटुंबासाठी आहे. प्रथमेशच्या आयुष्यातली ती एक घटना किती चांगल्या गोष्टी घेऊन येईल याचीच वाट पाहतो आहे मी. श्रीराम श्रीराम. हॅलो, कोण विक्रांत भोसले का? हो आजोबा, मी विक्रांतच बोलतोय. आजोबा मी आय एम व्हेरी सॉरी. मी तुम्हाला ह्यावेळी जेव्हा आदिनाथ शास्त्रींना चौकीवर बोलून घेतलं होतं तेव्हा फोन नाही करू शकलो. पण मला खरंच माहिती नव्हतं त्यांना चौकीवर बोलवून घेतात. ती केस इन्स्पेक्टर वजलवारांकडे आणि त्यांनी त्यांना बोलवून घेतलं होतं. आदिनाथला चौकशीला का बोलवलं हे विचारायला मी तुला फोन केलेला नाही विक्रांत. उलट तुझीच विचारपूस करायची होती. बरेच दिवस झाले आपण काही बोललो नाही. आपल्या गप्पा झाल्या नाहीत. मनमोकळेपणे गप्पा मारणारा विक्रांत कुठे आहे हे विचारायला फोन केला. आहे आजोबा, मी इथेच आहे. पण कसं आहे आजोबा, तुम्ही जेव्हा वसईला होतात तेव्हा गोष्ट वेगळी होती. मी बिंदास फोन करायचो, जेव्हा पाहिजे तर तुम्हाला येऊन भेटायचो. पण आता तुम्ही मुंबईत आलात त्यामुळे 10 वेळा विचार करावा लागतो फोन करायच्या आधी सुद्धा. उगाच माझ्या कुठल्या फोन कॉलमुळे किंवा आपल्या दोघांच्या भेटीमुळे गैरसमज निर्माण नको व्हायला. पण आजोबा नक्की भेटूया आपण. मी निवांत वेळ काढतो, आपण नक्की भेटूया. खूप मनमोकळ्या गप्पा मारूया. बरं आजोबा, माझं तुमच्याकडे अजून एक छोटंसं काम आहे. अगदी निसंकोचपणे विचार. आजोबा, तुमच्या मनात सारखा हा प्रश्न येत असेल की सारखं आदिनाथ शास्त्रींना चौकीवर का बोलवून घेतलं जात आहे. तुमच्या मनात जरी नसला तरी घरच्यांच्या मनात येत असेल. आहेत, त्यांना प्रश्न पडतायत. आजोबा, अनेक प्रश्नचिन्ह आहेत. अनेक कोडी अजून उलगडायचे आहेत. आदिनाथ शास्त्रींच्या बाबतीत बरेच संशय आहेत ज्याच्यासाठी ते स्वतः कारणीभूत आहेत. बरं, मग
सुलेखा, एखाद्या गोष्टीचा गुंता कसा करायचा व्यवस्थित येतं तिला. विक्रांत, मी काही मदत करू शकतो का? हो आजोबा. मला शुभ्रा शास्त्रींना भेटायचं आहे. शुभ्राला? हो आजोबा. असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं फक्त शुभ्रा शास्त्रीच देऊ शकतात. आणि आपल्याला जर असं वाटत असेल की आदिनाथ शास्त्रींची ह्या प्रकरणातनं कायमची सुटका व्हावी, तर माझं शुभ्रा शास्त्रींना भेटणं खूप महत्वाचं आहे. तसं असेल तर मी नक्की सांगेन तिला. पण आपण काय सिद्ध करणार आहात? सगळं सांगेन आजोबा, पण आपण भेटल्यावर बोलू. मी लवकरच तुम्हाला वेळ आणि ठिकाण कळवतो. ओके? ठीक आहे, ठेवतो फोन. श्रीराम श्रीराम.